जानवी, काय चाललंय तुझं? कुठे चाललीयस? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. हॅलो, मिस्टर कानिटकरांची गाडी काढायला सांगा, त्यांना घरी जायचं. आणि हो, ड्रायव्हर दादांना सांगा गाडी लिफ्ट जवळच पार्क करायला, म्हणजे त्यांना जास्त चालायला लागणार नाही. हो हो, लगेच सांगा. जानवी, तू जयंतच्या घरी जाणार आहेस? अगं पण का? का म्हणजे त्यांची जी अवस्था आहे ना ती आज तुझ्यामुळे. मिस्टर कानिटकरांना बरं नाहीये. अजून काही वेगळं सांगायला हवं? या सगळ्यामुळे मी चालले त्यांना घरी सोडायला, कळलं? आता वाट सोड माझी. जानवी, आहे ना त्याचा ड्रायव्हर, तू नेल त्याला. तू का साथीयस? विश्वा, माझी वाट सोड. विश्वा, वाट सोड माझी. जानवी, ऐक ना माझं प्लीज. काय करतोयस तू? विश्वा, तुला सांगून कळत नाहीये का? आणि उगाच ना इथे सीन क्रिएट करू नकोस. ठीक आहे, तू ठरवलेस, तुला माझं नाही ऐकायचं, नको ऐकूस. पण प्लीज, आय बेग यू, तू त्याला त्याच्या घराच्या बाहेरच सोड. घराच्या आत जाऊ नकोस प्लीज. जानवी, मॅम, गाडी तयार आहे बट ड्रायव्हर अवेलेबल नाहीये. असं कसं होऊ शकतं? ड्रायव्हर दादा अचानक कुठे गेले? इट्स ओके, इट्स ऑल राईट. मिस्टर कानिट, मला माहीत होतं आज ड्रायव्हरला लवकर जायचं आहे, बट मी ड्राईव्ह करू शकतो. आय कॅन ड्राईव्ह. पण मिस्टर कानिटकर, तुम्ही का आलात एकटे? मी आले असते ना. बरं, हात देते. या, चला. जानू यार, कसं समजावं मी आता तुला? वहिनी, मला काय वाटतं, मी सांगू का सिंचना काय वाटतं ते तुला? सिंचना, बाहेरून जेवण ऑर्डर करतेस का? एक्झॅक्टली. मी ऑर्डर करते जेवण आणि डायनिंग टेबल डेकोरेट करून ठेवते. छान. तेच तर सरप्राईज आहे माझं. डायनिंग टेबल डेकोरेट केले. सिंचू, किती वाजलेत ग? 4:30. अरे बापरे, मला निघायला पाहिजे. 5 वाजता महत्वाचं काम आहे माझं. हां. वहिनी, हॅरीचा फोन आला तेवढा बघ ना. तो ऑफिसमधून निघाला असेल. बर. हॅलो, मी नीलांबरी बोलते. सिंचना जरा कामात आहे. तुम्ही निघालात का ऑफिसमधून? हो हो वहिनी, मी कधीच निघालोय. ॲक्च्युली जरा घरी आलो होतो आईबाबांकडे. माझं आज ऑफिसमध्ये पहिल्यांदा खूप कौतुक झालं ना, म्हणून आईबाबांना जरा सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून आलो होतो. तुम्ही सिंचनाला सांगा मी निघालोय, वाटेतच आहे म्हणून. बरं बरं. ओके वहिनी, बाय. सिंचना, ए सिंचना. आले वहिनी. हॅरी निघाला का? हो, निघालेत ना. सिंचना, तू तुझ्या नवऱ्याला सरप्राईज देण्यासाठी इतकी मरमर करतेस, इतक्या उत्साहात तयारी करतेस, पण त्याला त्याचं काहीच कौतुक नाहीये ग. त्याला फक्त त्याच्या आई वडिलांचा पुळका आहे. त्याच्या आई वडिलांना सरप्राईज देण्यासाठी त्यांच्या घरी गेलाय तो. मी तुला अगोदरच सांगितलं होतं की त्या घरात तुला अजिबात किंमत नाहीये. आणि आता तर काय, तुझा नवराही तुला किंमत देत नाही ग. आज वाजले यार. वहिनी याच वेळेला एका व्यक्तीला बोलवलं होतं इथेच. तेच असतील काय? मी पण यांच्या अवतारावरून तर वाटत नाही. पण त्याला त्याचं काहीच कौतुक नाहीये ग. त्याला फक्त त्याच्या आई वडिलांचा पुळका आहे. त्याच्या आई वडिलांना सरप्राईज देण्यासाठी त्यांच्या घरी गेलाय तो. मी तुला अगोदरच सांगितलं होतं की त्या घरात तुला अजिबात किंमत नाहीये. आणि आता तर काय, तुझा नवराही तुला किंमत देत नाही ग. हनी, मी आलो.
मग काय आरती ओवाळू तुझी? काय झालं? असं का बोलतेस? हॅरी, तुला माझ्या फिलिंग्स बद्दल काहीच वाटत नाही का रे? तुझ्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट घडली तरी तू माझ्याकडे यायचं सोडून तुझ्या आई बाबांकडे गेला. मी हे बघ, अगं आज माझ्यासाठी एवढा स्पेशल दिवस होता. सगळे माझं कौतुक करत होते. मग हे कौतुक मी आईबाबांसोबत शेअर करायला गेलो तर काय चुकलं माझं? हां, आणि मी तुझ्यासाठी एवढे सगळे अरेंजमेंट्स केल्या, तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं, त्याचं काहीच वाटत नाही का रे तुला? ऑफकोर्स मला वाटतं हनी, ऑफकोर्स वाटतं. म्हणून तर तू म्हणालीस म्हणून मी जॉब अप्लाय केला ना, नोकरी सुरू केली. इतके दिवस आई बाबा म्हणत होते की हरीश नोकरी कर, पण मी त्यांचं नाही ऐकलं. चांगलंय, नोकरी करायला लागलास आणि मलाच विसरलास, आणि तुझ्यासाठी तुझे आई वडील इम्पॉर्टंट ठरले. आणि अगं असं नाहीये ना ग. अजिबात नाही. तुझ्या सक्सेसवर सगळ्यात पहिला हक्क माझा आहे. तुझ्या पूर्ण स्ट्रगल पिरियड मध्ये मी एकटी तुझ्यासोबत उभी होती. तुझे घरचे, तुझे आई वडील सगळे तुला टॉन्ट मारत होते, तेव्हा मी तुझ्यावर ट्रस्ट ठेवला, तुला सपोर्ट केला. त्याची अशी वागणूक देतोस तू मला? मी मूर्ख आहे का तुझ्यासाठी एवढं डेकोरेशन करून तुझी ते वाट बघत बसायला? आणि अगं ऐक, तू हे सगळं डेकोरेशन माझ्यासाठी केलं याचं कौतुकच आहे मला. पण तरी सुद्धा मी घरी जाऊन आलो, यात माझं काही चुकलं असं खरंच मला वाटत नाही अगं. सिरियसली हॅरी, आजपर्यंत तू एकही आनंदाचा क्षण माझ्या बरोबर घालवला नाहीयेस. मी तुझ्या बरोबर किती गोष्टी ऍडजस्ट केल्या त्याची काहीच किंमत नाहीये तुला. ऍडजस्ट? एक मिनिट सिंचना, ऍडजस्ट फक्त तू एकटीनेच केलं नाहीस. मी सुद्धा तुझ्यासोबत अनेक दिवस ऍडजस्टच करतोय. तू प्रेग्नेंट असण्याचं खोटं नाटक केलंस आणि त्याचं खापर माझ्या डोक्यावर पडलं. नाही, मी नाकारताय, पैसे कमवत नाही, मला जबाबदारीची जाणीव नाही म्हणून तुला हे सगळं करावं लागलं हे तू सगळ्यांना सांगितलं. तरी सुद्धा मी गप्पच होतो हा सिंचना, आणि हे सगळं मी ऍडजस्टच करत होतो. नाही, मी कमवायला लागलो पाहिजे, त्यासाठी आपण घर सोडावं हा निर्णय सुद्धा तुझाच होता. तू परस्पर हे घर निवडलंस, डिपॉझिट भरली. मला माझ्या घरून निघायचंय की नाही, हे घर मला आवडलंय की नाही, मला कुठल्या एरियात राहायचंय, यापैकी तू एकही प्रश्न मला विचारला नाहीस हा सिंचना. का विचारशील? सांग ना, का विचारशील? कारण मी कमवतच नाही, मग मी पैसेच देणार नाही तर एखादं डिसिजन मला का विचारावं हाच प्रश्न आला असेल ना तुझ्या डोक्यात. आजपर्यंत इतक्या गोष्टी तू मला कन्सिडर न करता केल्यास, आज एक गोष्ट मी तुला न विचारता केलीस, तर एवढं काय चुकलं ग माझं? आय डोंट बिलीव्ह दिस. तुझं असं म्हणणं आहे की मी तुला कन्सिडर करत नाही? तुझ्यासारख्या सेल्फिश आणि सेल्फ सेंटर्ड माणसासोबत राहण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. मला नाही राहायचं इथे. अगं जा, मला सुद्धा नाही राहायचंय तुझ्यासोबत. राहा तुझ्या या घरात एकटीच. सिंचना यार, आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस होता, खूप आनंदाचा दिवस होता. आजच्या ह्या दिवशी तू माझ्यासोबत असं वागलीस. हा दिवस मला तुझ्यासोबत सेलिब्रेट करायचा होता अगं, पण तू असं काही वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. सिंचना यार.